अन्न का चिवडीत बसलायस? महेश इकडे ये. मला जरा बोलायचंय तुझ्याशी, महत्वाचं. संपदा विषयी. ये. हा, मला सांग तू. आणाबाई चहा आणा. वच्छत्या, तुम्हाला तर माहितीच आहे सगळं. मलाच सगळं माहिती. तुम्हाला काहीच माहित नाही. म्हणजे? नाही, मला असं फिरून फिरून बोलता येत नाही महेशच्याई. मी मुद्द्यावरच येते सरळ. का रे बाबा महेश, का नकार दिलास त्या मुलीला? याचसाठी 2 वर्ष फिरवीत होतास का तिला? काय महेश? तो काहीच नाही सांगणार. मी सांगते ना, 2 वर्ष संपदाने. हा महेश, काय म्हणतायत वच्छी आत्या? होय, माझं प्रेम आहे संपदावर. मी हे सांगणार होतो घरी. त्या दरम्यान वच्छी आम्हाला एकत्र बघितलं, पण मी काहीच बोललो नाही. हाय रे, हा? प्रेम आहे तरी नकार दिलास का? असं आहे का? आज ही उद्या ती? हो, नाही नाही, माझं खरंच मनापासून प्रेम आहे तिच्यावर. महेश, अरे काय प्रकार आहे? नक्की काय झालंय तुमच्यामध्ये? आई, संपदा आपली बरोबरी जहागीरदारांबरोबर करते. तेवढी आपली ऐपत नाही. जहागीरदार कोण? मी सांगते. अहो, संपदाची धाकटी बहीण आहे ना स्वानंदी, तिचं जहागीरदारांच्या घरात लग्न ठरतंय. आता ती मोठी माणसं ना हो. पण महेश, तू सांगतोस ते खरं आहे का? हो, तिचीच इच्छा होती तशी, म्हणून मी नकार दिला. वच्छी त्या, खरं सांगतो, 2 वर्षात मी संपदाचं असं रूप कधीच नव्हतं बघितलं. बर, मला वाटलंच होतं असंच काहीतरी असणार म्हणून. संपदा आहे ना, खूप धांदट मुलगी आहे, पण खूप मनमिळाऊ, मनाची खूप निर्मळ आहे. नाही, पण चूक महेशची सुद्धा आहे. अरे, प्रेम म्हणजे कमिटमेंट असते महेश. बरोबर. आता तू इतका उदास झालायस, तिकडे तिची काय अवस्था झाली असेल त्याचा काही विचार केलायस का तू? अरे, मुलीचं लग्न मोडणं म्हणजे काय असतं याची कल्पना तुला नाही येणार महेश. तिला कुटुंब आणि समाज दोघांनाही उत्तर द्यायचं असतं. अगं पण आई, मी काही बोलू नको. अरे, गैरसमज झाले तर ते दूर करायचे असतात. तू तर नातच तोडून बसलास. देशमुख बाई, तुम्ही काळजी करू नका हो. वच्छी आहे ना, आलंय माझ्या लक्षात सगळं. मी बोलते संपदाशी. त्या संपदाच्या मूर्खपणामुळे मी नील स्वानंदीच्या लग्नाचा डाव उठवू देणार नाही.